पावसाचा कहर आहे। काही गेल्या वर्षापासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडत नसल्यामुळं दुष्काळी पूरजन परिस्थिती होती। मग शासनाने एक अध्यादेश काढला, राज्यभर झाडे लावा झाडे जगवा। त्या अनुषंगाने NTPC अंतर्गत सामाजिक वनीकरण असेल, प्रादेशिक वनीकरण असेल, या दोन्ही खात्याला अमाप असा निधी प्राप्त करून दिला। त्या निधीमधून मात्र गट लागवड आणि रस्ता दुतर्फा जी लागवड झाडाची झाली किंवा झाडाची निगा राखण्यासाठी प्रति दिवशी एका झाडाला 200 रुपये प्रमाणे जे शासनानं दिलं, प्रत्यक्षात तसं पाहता डुप्लिकेट अंगठे, डुप्लिकेट वाउचर अशा माध्यमातून झाडं लावलेली नसताना लावले आहे अशा माध्यमातून प्रचंड कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या सामाजिक वनीकरणाच्या मार्फत झालेला आहे, असा माझा लवजी शक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्या खात्यावर आरोप आहे। आणि चौकशी समितीबाबत प्रश्न संभ्रमात आहे। चौकशी समिती अक्कलकोटला येऊन गेली, नागणसूर, गौडगाव, निमगाव जळील आणि उडगी अशा सामाजिक वनीकरणाच्या गट विभागातून जी लागवड झालेली आहे त्याची चौकशी करण्याकरता चौकशी समिती आली आणि एकच दिवसामध्ये चौकशी न करता कुणाच्या तरी दबावाखाली काम करून काहीतरी काळवेर असल्याचं निष्पन्नास आलं आणि ती समिती परत गेली। तर त्या समितीवरच माझा प्रश्न निर्माण आहे। त्या समितीवरच पुनश्च समिती नेमून परत एकदा तिथं त्या भ्रष्टाचाराची चौकशी होण्याच्या करिता लवजी शक्ती सेनेच्या वतीनं आज रोजी आम्ही हलगीनाद आंदोलन छेडलेलं आहे। आता हे आंदोलन पुढे अथक प्रयत्न करून चालूच ठेवायचं होतं, पण वरिष्ठांच्या काही विचाराधीन होऊन विचार विनिमय करून उद्याचा महिना ऑगस्ट महिना लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा, उल्हासाचा, हर्षाचा महिना, त्यामुळं प्रत्येक मातंग बांधव जयंतीच्या माध्यमातून हर्षोल्लास आनंद प्राप्त करत असताना या आंदोलनाला थोडं आम्ही ब्रेक देण्याच्या माध्यमातून 1 ते 5 तारखेपर्यंत लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून जिल्हाभर तालुकाभर ज्या जयंत्या साजऱ्या होतात त्या जयंत्या साजऱ्या झाल्याच्या नंतर परत एकदा वरिष्ठांची विचार विनिमय करून हे